मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपयाचे अर्थसहाय्य लाभणार आहे। या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नाव नोंदणी सुरू आहे। त्याचबरोबर येत्या 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे हप्ते म्हणजे 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। मित्रांनो, यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी 3 महिन्यांचे 4,500 रुपये दिले जाणार आहेत। मात्र याच दरम्यान लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चासुद्धा सुरू झाली आहे। यावर आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी भाष्य करत सविस्तर माहिती दिली आहे। मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील भाडणे तालुका साक्री येथे शनिवारी म्हणजे 10 ऑगस्टला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अहिराणी या खानदेशी बोलीतून भाषणाला सुरुवात करत महिलांशी संवाद साधला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आजचा महाविराट मेळावा हा महिला सक्षमीकरणाचा मेळावा आहे। कुणी मला विचारले तर मी आता सांगेल की मला एक नाही लाखो करोडो बहिणी आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात होऊन 1 महिना झाला आहे। सुमारे 1.5 कोटी माता भगिनींनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला आहे। महिलांच्या हातात पैसा असल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑगस्टनंतर बंद होणार असा अपप्रचार खोटा आहे। ही योजना बंद होण्यासाठी सुरू केलेली नाही, तर ती पुढेही कायमच सुरू राहणार आहे। या योजनेसाठी नुसता हाताने लिहिलेला म्हणजे ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेऊन आमची पाठ थोपटली आहे। तेव्हा माझ्या सर्व महिला बहिणींनी घाबरायचं अजिबात काम नाही। ही योजना कायमस्वरूपी तुम्हाला महिन्याचे 1,500 रुपये देत राहील।